आजचा टॉपिक बघणार आहोत आपण मिनरल्स म्हणजे खनिज पदार्थ. आहारामध्ये शरीर संरक्षण या प्रमुख घटकामध्ये जीवनसत्वाबरोबर खनिजाचा समावेश होतो. त्यापैकी आपल्या शरीरामध्ये टोटल 24 प्रकारचे खनिज आहेत. ते आपल्या शरीराला संरक्षण तसेच नियंत्रण यासाठी विशेष कार्यासाठी आवश्यकता आहे. मग आपण बघू आता कोणते कोणते 24 प्रकारचे मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. पहिला आहे कॅल्शियम, दुसरा आहे फॉस्फरस, तिसरा आहे पोटॅशियम, नंतर आहे सोडियम, नंतर आहे मॅग्नेशियम, सहावा आहे आयर्न, सातवा आहे सोडियम क्लोराईड, नंतर मॅग्नेशियम, नववा आहे कॉपर, दहावा आहे आयोडीन, 11 आहे कोबाल्ट, 12वा आहे झिंक, 13वा आहे ॲल्युमिनियम, 14वा आहे आर्सेनिक, 15वा आहे ब्रोमाइड, 16वा फ्लोरीन, 17वा निकेल, 18वा क्रोमियम, 19वा कॅडमियम, 20वा सेलेनियम, 21वा सिलिकॉन, 22वा व्हॅनेडियम, 23वा मॉलिब्डेनम, 24वा आहे सल्फर. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. आता मिनरल्सचं क्लासिफिकेशन कोणत्या प्रकारे केलेलं आहे. पहिलं आहे मेजर मिनरल्स, म्हणजे ज्यांचं प्रमाण आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट जास्त आहे. ठीक आहे. नंतर दुसरं आहे मायनर मिनरल्स, यांचं आपल्या शरीराला कमी प्रमाणात तिची आपल्या शरीराला गरज आहे, म्हणून त्याला आपण मायनर मिनरल्स असं म्हणतो. आता पहिला बघू मेजर मिनरल्स. ह्याच्यामध्ये कोणते कोणते येतात. ह्याच्यामध्ये येतात कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम यासारखे खजिने दर दिवशी 100 मिलीग्रॅम इतकी लागतात. या प्रमाणावरून त्यांना मेजर मिनरल्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या बॉडीला यांची रिक्वायरमेंट 100 मिलीग्रॅम पर डे एवढी लागत असते. ठीक आहे. नंतर आहे मायनर मिनरल्स. आता ह्याच्यामध्ये कोणते येतात बघा. आयर्न आहे, सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे. ही खनिजे दर दिवशी फक्त काही मिलीग्रामच इतकी लागतात, म्हणून यांना आपण मायनर मिनरल्स असं म्हटलो. ठीक आहे. नंतर आयोडीन, फ्लोरीन आणि झिंक यासारखी खनिजे दर दिवशी फक्त काही मायक्रोग्राममध्ये लागतात. ठीक आहे. म्हणून यांना आपण अत्यल्प प्रमाणात लागणारी म्हणजे ट्रेस एलिमेंट असे म्हटले जातात. ठीक आहे. आता कॅल्शियम म्हणजे काय आपण बघू. मानवी शरीरात जेवढे बी हाडं आहेत किंवा दात आहेत, यामधील अतिमहत्त्वाचं आणि भरपूर प्रमाणात आढळणारे जे मिनरल्स आहेत त्याला म्हणतो आपण कॅल्शियम. एकूण वजनाच्या 1.5 ते 2% वजन हे कॅल्शियमचं असतं. आता त्याचं फंक्शन काय आहे बघू. पहिला आहे दात व हाडाच्या निर्मितीसाठी, वाढीसाठी आणि निरोगी राखण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. रक्त गोठणे या क्रियेसाठी कॅल्शियम अतिमहत्त्वाचे कार्य करत असते. नंतर रक्तामध्ये थ्रोम्बिन व फायब्रिन हे 2 घटक नसतात. ते कॅल्शियमच्या सहाय्याने तयार झाल्यामुळेच रक्त गोठण्याची क्रिया होऊन रक्तस्राव थांबण्यास मदत होत असते. पाचकरस क्रियेसाठी होण्याच्या कॅल्शियमची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पॅनक्रियाटिक लायपेज. ठीक आहे. नंतर आहे ॲसिटिल्कोलीनच्या निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता आहे. जीवनसत्व विटॅमिन B12च्या शोषणासाठी सुद्धा आपल्याला कॅल्शियमची रिक्वायरमेंट लागत असते. हृदयासहित सर्व स्नायूचे आकुंचन व पसरण्याची क्रिया नियंत्रणात राखण्यासाठी कॅल्शियमची आपल्याला आवश्यकता असते. तसेच सेल परमेबिलिटी म्हणजे स्वाभाविक राखण्यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते. आता डेली रिक्वायरमेंट किती असतं कॅल्शियमचं तर बघू. लहान लेकरांमध्ये समजा जर वय असेल 0 ते 12 महिने तर प्रति दिवसाला त्याला 500 ते 600 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम लागत असते. जर मुले हे 1 वर्ष ते 9 वर्षापर्यंत असतात तर प्रतिदिन त्यांना 400 ते 500 मिलीग्रॅम लागत असतं. जर मुले हे 10 ते 15 वर्षापर्यंत असतात तर त्यांना प्रतिदिन 600 ते 700 मिलीग्रॅम लागत असतं. आणि किशोरावस्था म्हणजे 16 ते 19 असेल तर प्रतिदिन 500 ते 600 मिलीग्राम लागत असतं. स्त्री आणि पुरुषमध्ये प्रतिदिन 400 ते 500 मिलीग्राम लागत असतं. जर प्रेग्नंट वुमन असेल किंवा गरोदर माता असेल तर त्यांना प्रतिदिन 1000 ते 1200 मिलीग्राम इतकं कॅल्शियम लागत असतं. आणि जर ब्रेस्ट फीडिंग मदर असेल म्हणजे स्तनदामाता असेल तर प्रतिदिन तिला 1000 ते 1200 सेम प्रेग्नन्सीमध्ये आणि ब्रेस्ट फीडिंगच्या टायमामध्ये सेम 1000 ते 1200 एवढं कॅल्शियम लागत असतं. ठीक आहे.
आता सोर्स ऑफ कॅल्शियम कोणत्या पदार्थातून आपल्याला कॅल्शियम भेटत असतं, तर पहिला आहे दूध आणि दुधाचे पदार्थ, त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम भेटत असतं. नंतर आहे नाचणी आहे, हळद आहे, तीळ आहे. नंतर जेवढ्या बी हिरव्या भाजीपाल्या असतील त्याच्यापासून सुद्धा आपल्याला कॅल्शियम भेटत असतं. त्याच्यामध्ये हिरव्या भाज्यामध्ये आपण समजा शेवग्याची भाजी असेल किंवा मुळा असेल किंवा गाजरे असेल किंवा कढीपत्ता असेल किंवा पुदिना असेल, असे इतर दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅल्शियम भेटत असतं. ठीक आहे. नंतर काही मासे आहेत जसे की चिंगळ्या नावाचे मासे असतील किंवा बांगडा असेल किंवा सुकलेले मासे असेल, त्यापासून सुद्धा आपल्याला कॅल्शियम भेटत असतं. ठीक आहे. आता जर कॅल्शियमची कमतरता झाली तर आपल्या बॉडीमध्ये काय परिणाम होतात ते बघू आपण. पहिला आहे गरोदरपणात व अंगावर दूध पाजल्याच्या काळात जर आहारातून कॅल्शियमचे प्रमाण कमी पडल्यास मातेच्या शरीराला कॅल्शियमचे प्रमाण कमी होते व त्यामुळे हाडे मऊ व ठिसूळ बनतात. म्हणजे जर एखादी लेडीज प्रेग्नेंट असेल अशा कंडिशनला तिला कॅल्शियमची रिक्वायरमेंट जास्त गरज असते, कारण बाळ हे दूध पिणारं असतं. त्याच्यामुळं जर तिला जर कॅल्शियम भेटत नसेल तर तिच्या बॉडीमधलं जे कॅल्शियम असेल ते सर्व कॅल्शियम बाळ ओढून घेत असतं. त्यामुळे तिचे हाडे हे मऊ मऊ होतात आणि ठिसूळ बनत असतात. नंतर पायाला गोळे येतात, पाय दुखतात, कंबर व पाठीत दुखते. नंतर अशक्तपणा येतो, थकवा येतो, चालताना जीन्स चढताना त्रास होत असतो. नंतर लहान मुलामध्ये व जे अडल्ट व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये ऑस्टोमॅलेशिया होतो आणि लहान लेकरामध्ये मूडदूस नावाचा आजार होत असतो. ठीक आहे. नंतर जर कॅल्शियमची कमतरता असेल तर टिटॅनी हा रोग होत असतो. नेक्स्ट आहे फॉस्फरस. फॉस्फरस हे दात व हाडाच्या निर्मितीसाठी उपयोगी असतं. दुसरा पॉईंट, पेशीमधील RNA व DNA निर्मितीसाठी सुद्धा फॉस्फरसची गरज लागत असते. तिसरा आहे रक्तामधील जर ॲसिड बॅलन्स असेल ते सुद्धा राखण्यासाठी सुद्धा आपल्या फॉस्फरसची गरज लागत असते. चौथा आहे फॉस्फरस हे बफरेक्शन कार्य करत असतं, म्हणजे एक वॉल असते प्रोटेक्शन वॉल त्यासारखं ते काम करत असतं. नंतर आहे रक्तामधलं जे pH आहे ते सुद्धा राखण्याचं काम फॉस्फरस करत असतं. नेक्स्ट पॉईंट आहे फॅटी ॲसिड हे सुद्धा वाहून नेण्याचं काम सुद्धा फॉस्फरसचं आहे. सातवा आहे जे आपली मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन होत असतं. ठीक आहे. अशा मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी सुद्धा फॉस्फरसचा उपयोग होत असतो. फॉस्फरसचे सोर्स कोणते आहेत बघा. पहिला आहे दूध व दुधाचे पदार्थ, नंतर चीज, पनीर. तिसरा आहे दुधाची पावडर. चौथा आहे मटण, मासे, अंड्याचा पिवळा भाग. पाचवा आहे सोयाबीन, कडधान्य. सहावा आहे काजू, बदाम, अक्रोड, तीळ. आता कमतरतेमुळे होणारे परिणाम, इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, कॅल्शियम आणि विटॅमिन डी यासारखे होणारे आजार. म्हणजे जर कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल आणि विटॅमिनची डेफिशियन्सी असेल त्याच्यामध्ये जे रोग होतात तेच रोगसुद्धा फॉस्फरसमध्ये होतात. ठीक आहे. आपल्या दैनिक आहारामधून फॉस्फरसची गरज आपल्याला लागत असते. शरीरामध्ये लोहाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण याचा संबंध प्रत्यक्षपणे रक्तातील हिमोग्लोबिनशी आहे. रक्तातील या घटकाचा ऑक्सिजनची संयोग होऊन त्यामार्फत शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवलं जातं. म्हणजेच जे आपल्या रक्तामध्ये जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन प्रत्येक पेशीला पुरवण्याचं काम हे लोहामार्फत केलं जात असतं. फंक्शन बघू, त्याचे कार्य कोणते कोणते आहेत. शरीरातील प्रत्येक पेशीला जीवनासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरं आहे रक्तातील जे ग्लोबुलिन आहे आयन संयोग होऊन हिमोग्लोबिन तयार होत असतं. ठीक आहे. म्हणजे जे ग्लोबुलिन आयन आहे त्याचा संयोग होऊन हिमोग्लोबिन तयार होत असतं. ठीक आहे. आता लोहामार्फत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे प्रत्येक पेशीला म्हणजेच ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत असतात आणि तिथल्या पेशीचं कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्याचं काम सुद्धा लोहामार्फत केलं जात असतं. ठीक आहे. नंतर स्नायूमधील जे मायोग्लोबिलिन आहे त्याच्यासाठी लोहाचा साठा पुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरत असतो. पाचवा पॉईंट आहे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं लोह तयार होत नाही, ते आपल्याला आहारामधून घ्यावं लागतं. आता आयनचे जे सोर्स कोणते आहेत बघू, लोहाचे सोर्स कोणते आहेत. पहिला आहे तृणधान्य, त्याच्यामध्ये
बाजरी, नाचणी, गहूचे जे आलेले मोड असतील ते असतात, सोयाबीन असेल किंवा सर्व कडधान्य व डाळी. नंतर शेंगा, वाटाणा, वरणा, उसावरच्या शेंगा, पालेभाज्या, कोथिंबीर, गडद रंगाच्या भाज्या, आलू, पालक, हिरवे टमाटे, कढीपत्ता, पुदिना, शेवग्याच्या शेंगा, मासे, मटण, अंडी, लिव्हर, गूळ, वांगी, भेंडी, सुकामेवा, काजू, बदाम, सुके खोबरे, तीळ, धने, मोहरी, हळद, काळे मिरे हे सर्व आयर्नचे सोर्स आहेत. आता आपण बघणार आहोत लोहाचे कमतरतेचे परिणाम. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्ताक्षय म्हणजेच त्याला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया असं म्हणत असतो. नंतर दुसरा आहे ॲनिमिया इन इन्फंट म्हणजेच बालकांमध्ये आढळणारा रक्ताक्षय. 1 वर्षाच्या आतील बालकांना लोहाची कमतरता होते व त्यालाच आहारीय कमतरतेमुळे होणारा बालकाचा रक्ताक्षय असं म्हणत असतो आपण. ठीक आहे. नंतर ॲनिमिया इन प्रेग्नन्सी गरोदरपणातील रक्ताक्षय. बरेच स्त्रियांना गरोदरपणामध्ये लोहाचे कमतरतेमुळे होणारा रक्ताक्षय होतो, कारण आहारामध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. गर्भाची वाढ होत असल्याने लोहाची गरज वाढते. या दोन्ही कारणांनी लोहाची कमतरता होऊन गरोदरपणामध्ये रक्ताक्षय झालेला आढळून येतो.